हॅलो, हाय, नमस्कार, जय भीम, जय शिवराय. तर मी भूमी स्वागत करते आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ड्रीम होम भूमी. तर आम्ही निघालोत आता मामांकडे बडी मम्मींकडे जायसाठी. त्यांच्याकडे कार्यक्रम आहे, तर आम्ही सर्वजण तिकडं जाणार आहोत आणि सर्वांच्या तयाऱ्या वगैरे चालू आहेत. तर आता 5 मिनटामध्ये आम्ही निघू त्यांच्या घरी जायसाठी. तर चला मग भेटूया सरळ त्यांच्या घरी आणि दाखवते मी तुम्हाला माझा रुटीन, दिवसभराची धमाल मस्ती काय आहे ते तुम्हाला सर्वांना बघायला मिळेल. तर ठीक आहे, बाय, टेक केअर. चला तर मग कंटिन्यू राहू. मम्मी, तुमचं चार्जर घेतलं का तुम्ही? तुमचं घ्या ना, तेच लागते आपल्या स्पीकरला पण. हो हो, द्या, मी ठेवतो. हो, त्याच्यातच टाका. पापा जी किधर हो आप? तर आता पोचलोय आम्ही बडी मम्मींकडे, म्हणजेच मोठ्या आईंकडे. तर येऊन आम्हाला जस्ट 5 मिनटं झालेत आणि मग इथे शूट करायला घेतलं. तर पाहुणे वगैरे भरपूर आलेले, बट लाईटचं प्रॉब्लेम आहे, कारण गावाकडलं वातावरण तुम्ही समजू शकता, लाईट कंटिन्युअसली राहत नाही. तर त्या कारणाने थोडं लाईट येणं जाणं चालू होतं. तर काही पाहुणे बाहेर बसलेत आणि आम्ही काही आतमध्ये. तर असं करून इथे त्यांचा कार्यक्रम चालू होता. तर कार्यक्रम म्हणजे संपेपर्यंत, म्हणजे त्यांचं काय असेल ते बाकीचे कामं होईपर्यंत साडीवर राहणार. मग साडी वगैरे चेंज करून घ्यायची, कारण स्वयंपाकासाठी हेल्प करायचा विचार आहे माझा, तर तिथे मदत करायची. तर मग तिकडं जायचं आहे. तर चला, राहा मग तुम्ही सर्व कंटिन्यू. असं कसं झडणार काजू बदामचा काय म्हणते, खुर्दा चालला आमच्या बायबापानं. तुमच्या घरी आल्यावर आम्ही 5 किलो कमी झाली. मग तुम्ही चालत नाही बरोबर काजू बदाम. आमच्या बायबापाने एवढं काजू बदाम चाललं, तुमच्या बायबापाच्या घरी काहीच नसतं, म्हणून बारके हा तुम्ही एवढ्या बहिणी. नाही तर काय काय होय बापा, माय काहीच गॅरंटी नाही आहे. गॅरंटी नाही आहे. तुमची गॅरंटी आहे का? त्याचा बाई तिचं तुम्ही ते तशा नसते. चालू असतं. काय म्हणते? आपण जाऊ. मला मत निकालो. अच्छा दीदी को निकालो. नदीचं पाणी पे, गंदकी पाणी पे, कुठेही पडे तो मायनस खुलं टाकेला. आम्हाला मुंबई तेलवाडे गल्ल्याला ते अगदी बंद करतो. हे आता ते चांगला
दूरच आहे कोणती लठ्या दिसतात का 2 दिवसाला मला उद्यापासून दुसरे भजन मला लागते करना पड़ता उनसे ते दुसरं घेऊ ना वरचं मी का तू टाकतो का बाबूच टाईटच राहते ते फिटिंग राहते तुमचा हे ठेव ना मोबाईलचा. तर आता इथे आली आहे मी घरी. रात्री बडी मम्मीकडेच थांबले होते, तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी पोहोचले घरी. मग घरी आल्यानंतर म्हणजे आम्ही दोघंच आलोत, मम्मी तरी नाही आल्यात, त्या थांबल्यात तिथे बडी मम्मींकडे. तर आम्ही दोघंच आलो. तर इथे मी आता शॉर्टकट म्हणजे कंटाळा यायला लागला स्वयंपाकाचा म्हणून शॉर्टकटमध्ये वटाणे भात करायला घेतला, व्हेज राईस. तर कांदा वगैरे छान चिरून मस्त जिरा मोहरीची तडका देऊन परतून घेतला. त्यानंतर हळद मसाले टाकते आहे. तिकडे एक साईड मी टोमॅटोही कट करून ठेवलेला. तर छान हळद मसाले परतलेत की मग टोमॅटो ॲड करून घेते आणि टोमॅटो सॉफ्ट मऊ पडेपर्यंत शिजून द्यायचा. दिसतच असेल तुम्हाला, आणखी थोडं शिजवायचं आहे त्याला. तर आता त्याच्यामध्ये वटाणे ॲड करायचे आहेत मला. तर वटाणे भरपूर टाकलेत पापाजींनी. तर म्हणजे भिजायला सांगितलं होतं मी त्यांना टाकायला, तर मग ते खूप जास्त झाले होते, त्या कारणाने थोडे ठेवलेत मी, भाजीसाठी वगैरे कामी येईल. तर अर्धे टाकलेत. इकडे चावल घेतलं आहे, 2 वाटी चावल बास होतो आम्हाला. वटाणे तरी छान परत आहेत. तर चावल वगैरे स्वच्छ निसून धुवून घेतला आहे आणि तो ॲड करते आता. तर तांदूळ हा नॉर्मल तांदूळच यूज करते मी, बासमती वगैरे मला आवडत नाही, स्मेल येतं मला त्याचं, त्या कारणाने. तर आता इथे छान चावल वगैरे परतून पाणी वगैरे टाकून घेतलं आणि कुकरची फ्लेम मिडियम ठेवून झाकण बंद करून घेतलं. तर आता इकडं पटपट मी किचनचं सर्व आवरायला घेते, जितके काय घाण झाली असेल ते. वटा वगैरे क्लीन करायचं आहे मला. तर आता इथे छान मी सर्व किचन वगैरे क्लीन करून घेणार आहे, कट्टा जो आहे तो. तर हे पॉलिथिनमध्ये सर्व घाण भरून घेते मी आणि ते बरं पडतं. तर त्या कारणाने, कारण किचनमध्ये डस्टबिन नाहीच ठेवला मी, स्मेल वगैरे खूप होतं त्यामुळं. तर आता छान इथे किचन कट्टा आवरून घ्यायचं आहे. पटपट पटपट किचनची कामं. त्यानंतर थोडीशी भांडी पडली आहेत, ते धुवायला घ्यायची आहेत मला. तर इकडं आपला कुकरच्या शिट्ट्या वगैरे होत राहतील आणि इकडं मी पटपट भांडे धुवायला घेते. आणि भांडी तरी जास्त नाही पडलेली, कारण मी वरच्यावर भांडी वगैरे धुवून घेते हाताला लागली तशी पटपट. कारण की जास्त मग गोळा झालं की ते किचन कट्टा खूप भरून जातो सामानाने आणि जागा कमी आहे, त्या कारणाने थोडं आवरतं काम घ्यायला लागतं. तर त्यामुळे तर आता भांडी वगैरे स्वच्छ धुवून झाली आहेत माझी. इकडे मी बेसिन वगैरे क्लीन करून घेते. त्यानंतर कट्ट्यावरती इकडे सर्व घाण क्लीन करून घ्यायचं आहे मला. तर वायपर जरी मला खूप म्हणजे खूप उपयोगी पडतो, खूप मस्त फायदेशीर ठरतो तो मला, तो तरी आवडतो. तर आता सर्व क्लीन झाल्यानंतर काय करणार आहे की ती जी कचऱ्याची पॉलिथिन आहे ती मग डस्टबिनला बांधून पिशवीतून ते टाकून देणार आहे. तर इथं धुतलेली भांडी सर्व मी रॅकमध्ये लावून घेते आहे, म्हणजे तितकं किचन क्लीन होऊन जाईल आणि कामही पटपट आवडतात. पडली तितकी भांडी धुवून घ्यायला हरकत नाही, कामं आटोपशीर होतात. आणि छोटं किचन असल्या कारणाने काम तरी आटोपशीर करावंच लागतं. तर इथे भांडे वगैरे लावून घेतलीत मी. आणि सारखं कॅमेराचा अँगल चेंज करावा लागतो, तर तेही काम. आता इथे चावलसोबत खायसाठी सकाळी भाजी केलेली, छोले भटुरे केले होते, म्हणजे छोले आणि पुऱ्या वगैरे केल्या होत्या. तर ते सगळं पडलं आहे. तर आता ती भाजी वगैरे गरम करायची आहे मला. इकडं भाजी पटपट गरम करायला ठेवून घेते आणि टोमॅटो कांद्याचं सॅलड करायचं आहे मला. तर ते करते, भातासोबत छान लागतं खायला आणि एकदम नॉर्मल असं करते, काही नाही. बस एक टोमॅटो आणि कांदा वगैरे कट करून घेते, तर ते करायचं. तर आधी आता गॅसवर गंज ठेवून घेते भाजीचा आणि छोलेची भाजी जी आहे ती गरम करून घेते.
म्हणजे चावलसोबत खायला कामी पडेल सर्वांना. आणि 2-3 पुऱ्या तरी आहेच आणखी शिल्लक, तर तेही, तर त्या कारणाने कमीच स्वयंपाक करायचं होतं मला, म्हणून मग मी शॉर्टकट चावल लावला. तर इकडं कांदा आणि छान बारीक बारीक टोमॅटो वगैरे कट करून घेते आहे आणि त्यामध्ये मीठ वगैरे टाकून छान ते हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे या जेवणासाठीच्या प्लेट्स काढल्यात, तर त्यामध्येच ठेवून घेते कारण आता लगेच जेवायला घ्यायचं आहे. तर भात तरी झाला आहे, तुम्हाला दाखवते कसा झाला ते. तर हा असा, आणि माझ्या हातचा वाटाणे भात माझ्या वहिनी साहेबांना खूप आवडते, तर त्यांचा फेवरेट आहे. आता जेवायला घेते आणि इकडं साहेब जेवत आहेत इकडं, आणि या साईडला सोप्यावर पापाजी बसलेत जेवायला, टी व्ही चालू आहे. तर टी व्ही वगैरे बघत आपलं जेवण वगैरे आटपून घ्यायचं. त्यानंतर मग किचन परत पडलेली भांडी तर आता इथे जेवणानंतर सर्व, तर किचन क्लीन झालं आहे, छान चकचकीत किचन करून घेतलं आहे मी. म्हणजे गॅस वटा वगैरे जे होतं ते क्लीन, आणि भांडे मात्र माझी धुवायची राहिलीत. भांडे वगैरे आता नंतर धुणार सकाळी, कारण की तब्येतीमुळं मला आता औषध वगैरे घेऊन झोपायचं आहे. तर त्या कारणाने तर असं छान मस्त आपलं छोटंसं किचन चकचकीत झालेलं. फक्त भांडे मात्र माझे राहिलेले, ते मी मॉर्निंगला धुणार. आणि थोडासा भात शिल्लक होता तर तो कुकरमध्ये आहे. तर होप सो की सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास सबस्क्राईब, शेअर, लाईक करायला काही हरकत नाही, आणि कमेंट मात्र नक्की करा, कारण की तुमच्या कमेंट्सची मला खूप आतुरतेने वाट असते की कसं काय आवडलेत की नाही म्हणून व्हिडिओज. तर ठीक आहे, मग टेक केअर सर्वांना, बाय, काळजी घ्या स्वतःची. भेटूयात मग पुढल्या व्लॉगमध्ये, तेव्हापर्यंत सर्वांना गुड नाईट.